मित्रांनो नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफला या कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारतीय विद्यापीठ पुणे. टारफुला भाग क्रमांक 30. दादा, कुत्र्यासने जसा हाडकाचा वास येतो तसा यासने माणसाची चावल लागत असते. तो घरात गेला म्हणजे मग दाढ घालायची, पण तो आला का नाही हे कसं कळायचं? त्याची काय केली त्याची काय केली आहे व्यवस्था आम्ही? तो आला म्हणजे गडी सांगायला येईल. आपण फक्त तयारीत राहायचं. बातमी आली की वाड्यातनं उठायचं, थेट तानीचं घर गाठायचं. मात्र एक करायचं, लगोलग बातमी पेटेला जाऊ द्या. हत्यारी पोलीस जवळ पाहिजेत असं म्हणता, आणि आपण धरलं तर आपल्याजवळ काय हत्यारं नाहीत? इशारा दिल्यागत रवनाना बोललेत. हे विचार मनात आणू नका दादा. त्या जातीला काळीच नसतं. काय होईल हे सांगायला येत नाही. पोलीस येऊ द्यात. बोट दावायचं काम आपलं, त्यांचं ते बघून घेतील. पण आपल्याजवळ हत्यार असल्यावर एवढं भ्याचं काय? डोळ्याला डोळा लावून रवनाना म्हणाले, अजून तुम्हाला पाटीलकी करायची आहे. गावाला तुम्ही पाहिजे आहे. लय जीवावर उदार होऊ नका. दादा तोंडाकडे बघत राहिले आणि तगादा लावल्यागत रवनाना म्हणाले, उठा, एक 4 ओळी कागदावर लिहा आणि माणूस जाऊ द्या पेट्याला. त्यांनी कागद घेतला, सविस्तर रिपोर्ट तयार केला आणि नायकाला हाक मारून ते म्हणाले, जा येताळाला बोलवून आण. येताळाची वाट बघत ते बसून राहिले. मनी सुखावलेले रवनाना दादांच्याकडे बघत म्हणाले, हे बेस झालं. फौजदार येईल, पोलीस येतील, आपल्या अंगाला खार नाही. उठतो आता. रवनानाने गुडघ्यावर हाताचा रेटा दिला आणि दादा म्हणाले, का उठता? बसा की. आता कशाला बसू असं म्हणून रवनाना उठले आणि डोक्याचा फेटा चाचपत उभे राहिले. दादाने विचारलं, दुपारी येता? आता दुपारी नाही, सकाळी नाही. का हो? मी राहतो तिकडे टेहाळणीवर. जरा गावात बी दुम बघतो, कुठं घडा पाजरतोय का ते बघाय पाहिजे. मी आलो नाही की सारं ठीक समजा. पण आता तुम्ही पुन्हा आज येणार नाही तर? हां, मी तिकडंच राहीन. आणि आम्ही इथं बसून काय करायचं? तुम्ही काय करू नका, नुसतं वाड्यात बसून राहावा. तुम्हाला इशारा द्यायचं काम करतो. एक गडी सांगायला येईल असं म्हणता? रवनाना जवळ आले आणि खाली वाकून हळू आवाजात बोलले, इशारा आला की पोलीस मांजऱ्याच्या बोळातनं येऊ द्यात. एक संधी द्या जोडून म्हणजे झालं. एवढं सांगून रवनाना निघून गेले. वाडा भणभण करू लागला. तक्क्याला पाठ लावून बसलेले दादा उठले आणि उगीच ढेलजात येऊन उभे राहिले. भल्या दांडक्या टोलेजंग वाड्यात माणसांचा वावरच नाही असं त्यांना वाटू लागलं. त्याने चौकाकडे बघितलं. 150 जनावरं एका जागी उभे राहतील असा ऐसपैस लांबरून चौक त्यांच्या डोळ्याच्या टप्प्यात मावेना झाला. त्यांची नजर बाहेरच्या दगडी दरवाजाकडे गेली. एक हत्ती जाईल असा भला दांडगा दरवाजा जबडा पसरून उभा राहिल्यागत दिसू लागला. दादा एक पाऊल टाकत ढेलजतनं फिरू लागले आणि 100 आखणी वाडा ते जातील तिकडे त्यांच्या मागणे जाऊ लागला. सारा वाडा भकास वाटू लागला. फिरता फिरता ते उभे राहिले आणि खांबाला टेकून बाहेर बघू लागले. त्यांची नजर उडून कवटाच्या झाडावर जाऊन बसली. आबाळात घुसलेल्या शेंड्यावरनं ते धापकन खाली आली. त्यांनी मान वळून बघितलं. परशुरामही आत होता. लोबाजी मानाजी कुठंच दिसत नव्हते. 2 पावलं मागं सरून त्यांनी हळी दिली. लोबाजी आतनं बाहेर येत म्हणाला, काय दादा? काय नाही, कुठं गडप झालायसा? परशुराम कुठं आहे? तो आतच तोंड धुवून न्याहारीला बसला आहे. आणि मानाजी काय करतोय? तो आहे गोट्यात काय करतोय? काय नाही, सहज गेला असेल. एवढं बोलून लोबाजीनं विचारलं, काय काम होतं? काय काम नाही असं म्हणून ते गप्प राहिले आणि बाहेर आलेला लोबाजी पुन्हा आत गेला. वाडा भकास दिसू लागला. खांबाला टेकून उभे असलेले दादा बाजूला झाले आणि पायरी उतरून खाली गेले. उगीचच चौकातनं त्यांनी एक फेरी मारली आणि दगडी चौकटीतनं ते बाहेर पडून बाहेरच्या अंगानं परड्यात शिरले. आपसूक त्यांची नजर आड्याकडे गेली. झरकन त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. काल लिंबू पडलेली ती जागा ते डोळ्याने बघत राहिले. मंतरल्यागत बाजूला असलेल्या गोट्यात शिरले. जनावरांना वैरण टाकत असलेल्या मानाजीकडे बघून ते म्हणाले, काय करतोयस मानाजी? वैरण टाकतोय. दादा आपल्या घोड्यापाशी जाऊन उभे राहिले.
घोड्याच्या पाठीवर एक थाप टाकून बराच वेळ निवांत थांबले. वैरणकाडी करून मानाजी जवळ येऊन उभं राहिला. एकटक बघत राहिलेल्या दादांच्या चेहरा मोहरा निहाळून त्याने विचारलं, काय दादा? दादा काही बोलले नाहीत. एकटक बघत ते तसेच उभे राहिले. भानावर आल्यागत ते काही दिसत नव्हते. त्यांच्या मनात काय चाललं होतं हे काही कळत नव्हतं. मानाजी उगाच बघत राहिला आणि परड्याच्या अंगचं दार वाजलं. लोबाजी आत आला. दादांच्या जवळ येऊन म्हणाला, इकडे काय करायला लागला आहे? काय नाही, सहज आलो होतो. कवाधरनं वाट बघायला लागल्यात नव्ह तुमची? आता वाट बघायला लागल्यात असं म्हणून चपापलगत त्याने विचारलं, का र? आणि लोबाजी म्हणाला, कवाच्या काय सकाळी तापवलेलं दूध नेऊन सुद्धा गेलं. जावं अगोदर, वहिनी वाट बघायला लागल्यात. ते जागचे हल्ले. सावकाश पावलं टाकीत ते पुन्हा वाड्यात शिरले. एक एक खण मागं टाकत आत गेले आणि स्वयंपाकघरात जाऊन त्यांनी दुधाचं भांडं तोंडाला लावलं. हळू आवाजात पाटलीनबाई बोलल्या, पोटाची सुधीक शुद्ध नाही, ते काय करायला लागलं आहे तिकडं? न बोलताच ते उठले आणि बाहेर जायला म्हणून माघारी वळले. पाठ फिरून उभे राहिले आणि एक एक खण मागं टाकत त्यांची नजर थेट ढेलच ओलांडून चौक ओलांडून दगडी दरवाजापर्यंत जाऊन पोहोचली. उभं राहून उगीचच ते बघत राहिले आणि पुन्हा सावकाश पावलं टाकीत ते बाहेर आले. ढेलजेत उभे राहिले. जीवाला चैन पडेना झाली. दिवस वर आला होता. ऊनं तिरकी झाली होती. ओगवतीच्या अंगच्या भिंतीची सावली चौकात पडली होती. ते त्या सावलीकडे बघत उभे राहिले आणि येताळा महार चौकात आला. जोहार घालून उभा राहिला. दादांनी दिलेलं लखोटा घेऊन येताळा निघून गेला. त्या सबंध वाड्यात एकटा नाईक तेवढा देवडीवर बसलेला दिसू लागला. दादांना चिंता लागली, आता हा दिवस कसा जायचा? दादा बैठकीच्या खोलीत बसून राहिले. पोपडा धरलेल्या भिंतीवर त्यांची नजर खेळून राहिली. सकाळ जाऊन दुपार झाली. दिवस डोक्यावर आला. चौकातली सावली दिसेना झाली. आता ही दुपार कधी सरायची? दुपारची जेवणं खाणं झालं आणि डोक्यावरचा दिवस खाली कलला. उन्हं तिरपी झाली. मावळतीच्या भिंतीची सावली चौकात आली. जागची हलेना झाली आणि आता दिवस कधी मावळायचा? सावली पसरत गेली. उन्हाचा ताव कमी झाला. आता दिवस मावळून तिने सांज कधी व्हायची? दिवस मावळला, ऊन दिसेना झालं. आता कडूसं केव्हा पडायचं? रात्र केव्हा व्हायची? देवडीवरचा नाईक ढेलजेत आला आणि तक्क्याला टेकून बसलेल्या दादांना म्हणाला, मुजऱ्याला बाहेर येता नव्ह? संधी येऊन वाट बघत उभं राहिल्या. आपल्या विचारात गुंग होऊन गेलेले दादा भानावर येत म्हणाले, दिवस मावळला जी, आता कडूसं पडेल. डोक्यावर फेटा ठेवून दादा बाहेर आले. ढेलजेतल्या खुर्चीवर जाऊन बसले. दावणीच्या जनावरागत संधी एका रांगेत उभे होते. गुरवानं शिंग वाजवलं आणि भुईला हात लावून संध्यानी 3दा मुजरा केला. मुजरा झाला आणि पाठ न दाखवत संधी मागच्या मागं सरू लागले. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे दादांनी चौकशी केली, काय खबरबात, काय घडामोड? असं कुशल विचारायचं आणि कोणी तोंड उघडून बोलायच्या आतच दादा उठून बैठकीच्या खोलीत गेले. सहज त्यांचं लक्ष भिंतीवर टांगलेल्या सुभानराव पाटलांच्या तसबिरीकडे गेलं. त्यांची चेहरेपट्टी निहाळत ते बसून राहिले. त्या करकरीत तिन्ही सांजेच्या वेळी त्या तसबिरीकडे बघता बघता त्यांना होऊ नये ती आठवण झाली. एकाएकी त्यांचं मन हबकलं. अंगावर काटा उभा राहिला. मनात येऊ लागलं, मुजऱ्याला बसले असता ते एकाएकी कसे कोलमडले असतील? रक्ताची एक उलटी होऊन एकाएकीच कसे गेले? दादांनी मान वळवली आणि ढेलजीतली ती खुर्ची आपसूक नजरेसमोर आली. दादा त्या खुर्चीकडे बघत राहिले आणि चौकातनं काहीतरी टपकन पडल्याचा आवाज झाला. चटकन मान फिरून दादांनी हळी मारली. परशुराम! ढेलजीवर बसलेला परशुराम ओ म्हणून उभा राहिला आणि दादाने विचारलं, परशुराम, काय पडलं बघा बाहेर? कसला आवाज आला? उठून उभा राहिला परशुराम चौकाकडे बघत म्हणाला, दादा जरा बाहेर या. चढ दिश उठून दादा बाहेर गेले आणि गडबडीत म्हणाले, काय रे परशुराम? खालच्या चौकाकडे बोट दाखवून तो बोलला, चौकात लिंबू पडला दादा. लिंबू? होय, काय त्यो? दादांचं काळीज धडाडलं. झरझर अंगावर काटा उभा राहिला. पायऱ्या उतरून खाली न जाता ते तसेच थपकून उभे राहिले. त्यांचा पायच उचलेनं झाला. त्यांनी परशुरामाला विचारलं, कुठल्या अंगानं आलं? काय कळलं नाही. काल बाबालाल बुजावर येऊन गेला नव्ह? आला होता की. काय करून गेला तो? लिंबाचा पाला आणि तांदूळ फेकून गेला. दादा बाहेर बघत राहिले आणि परशुराम बोलला, काय घाबरू नका म्हणून सांगून गेला.
दादा चौकाकडे बघत बोलले, तो सांगून गेला आहे खरं, सांगून जायला काय जाते, पण आता लिंबू पडला आहे त्याचं काय, पुन्हा बोलवून आणू. ते झालंच की असं म्हणून दादाने आवाज दिला. नाईक, असंच जा आणि बाबालालला लगोलग बोलवून आण. त्यांना एकाएकी आठवण आली आणि परशुराम म्हणाले, जा, पोराबाळासने बाहेर सोडू नका म्हणून सांग. परशुराम आत गेला. दादा एकटेच ढेलजेत उभे राहिले. बाहेरच्या उघड्या दरवाजाकडे बघायची त्यांचा धीर होईना झाला. त्यांनी हळ्या दिल्या, लोबाजी, मानाजी, अरे कुठं गेला सगळे येऊन ढेलजेत हजर झाले आणि खुर्चीत बसून दादा बाहेरच्या दरवाजाकडं टक लावून बघत राहिले. दरवाजात काठीचा आवाज आला आणि त्यांच्या छातीत धस्स झालं. काठी टेकत येतळ आला आणि जोहार घालून म्हणाला, वरतीत येऊन आलो, आणि परिणीच्या खिशातला एक लखोटा काढून त्यांनी पाटलाच्या हाती दिला. त्यांनी लखोटा फोडून वाचला आणि पुढवून येतळाला विचारलं, जाऊ जेवायला घरला? वर बघत ते म्हणाले, नको, जरा देवडीवर बस आणि हितच जेव आज. येतळा देवडीवर बसला आणि जवळ येऊन उभे राहिलेले लोबाजी आणि मानाजी उसनल्यागत म्हणाले, आज आणि लिंबू पडला. न बोलता दादा गप्पच उभे राहिले. आकाशात तरंगणाऱ्या घारीगत त्या लिंबाभोवती त्यांची नजर फिरली. त्यांनी सांज झाली. दादा जिना चढून वर गेले. त्यांनी कपाट उघडलं आणि रमची बाटली तोंडाला लावली. नरडं भाजेल तसा एक एक घोट घेत ते दारातनं बाहेर बघू लागले. माडीवरच्या उघड्या दारातनं लांबवर दिसणारी ती डोंगरांची रांग बुजत चालली. ते कल्लोबाचा वन, ती आळत्याची खिंड, धुळोबाच्या डोंगरावरचा तो उंच सुळका, झाडीत गप्प झालेलं ते रामलिंगचं क्षेत्र, ते डोंगर माथे, ते सुळके, डोंगरांचे ते कडेदोडे, त्या दऱ्या, ती खोरी, पायथ्याशी पसरलेली ती रानं, परकराला चुण्या पडल्यागत दिसणाऱ्या त्या घळी, ते ओढ्याकाठी दुतर्फा दिसणारी झाडांची ती रांग, तिला लागून दिसणारे उसाचे, पानमळ्याचे फळ, ती नांगरलेली कुळवलेली उघडी बोडकी रानं, आणि तो सारा भूप्रदेश बघता बघता जलमय व्हावा तसा अंधारात बुडवून चालला. हळूहळू गडप घेऊन गेला आणि दादा एका धुंदीत बेहोशीत वाट बघत राहिले. आता मित्रांनो, आपण या एका क्लायमॅक्सच्या टप्प्यावर येऊन थांबलो असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. मात्र आजचा दिवस आपण थांबतो.